आज आपण ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण म्हणजे कोल्हापूर ते मुंबई जाणारा हा NH4 जो हायवे आहे त्या हायवेच्या खाली बरोबर पेठ नाका म्हणून या ठिकाणी ठिकाण आहे आणि त्याच पेठ नाक्यावरती मी सध्या उभा आहे आणि अक्षरशः या पेठ नाक्यावरती असणारा एक जादूचा खड्डा आहे आणि तो जादूचा खड्डा जर का कोणाला माहीत नसेल तर या ठिकाणी मी तुम्हाला तो दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्या जादूच्या खड्ड्याचं वैशिष्ट्य असं आहे की तो खड्डा सर्वसामान्य माणसांना दिसतो, मात्र इथले आमदार असतील, खासदार असतील, प्रशासन असेल त्या प्रशासनाला या ठिकाणी हा खड्डा दिसत नाही। जर का आपण खड्डा पाहिला तर या ठिकाणी आपण बघू शकतो की प्रशासनाच्या वतीनं बॅरिकेड्स लावलेले आहेत। त्या ठिकाणी प्रवासांची वाहतूक या ठिकाणी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि कशा पद्धतीनं वाहतूक या ठिकाणी अत्यंत जीवाची कसरत करून या ठिकाणी वाहतूक नागरिक करतायत। आपण जर का पाहिलं तर फार मोठा खड्डा या ठिकाणी पडलेला पाहायला मिळतोय। या ठिकाणी आपल्यासोबत काही नागरिक आहेत। कशा पद्धतीने मामा आपल्याला काय त्रास होतो या रस्त्याचा? हे खड्डे पडलेले आहेत, आपल्याला काय त्रास होतोय? आपण या मार्गावरती प्रवास करताय, काय त्रास होतोय आपल्याला? खूप त्रास होतोय, वेळ जातोय आमचा, कुठं जायचं असेल तर वेळेवर पोहोचू शकत नाही। खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम आलेत। प्रशासनाला काय सांगाल? प्रशासनाला काय सांगाल? प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर खड्डे मोजून घ्या आणि नागरिकांची जरा सोय करा। या ठिकाणी आपण बघू शकतो की कशा पद्धतीने या ठिकाणी ट्रॅफिक हे खड्डे या ठिकाणी पडले असल्यामुळे या खड्ड्यात ट्रॅफिक त्या ठिकाणी जाम होतंय। आपल्यासोबत हे आपण या ठिकाणी आपण बघू शकता की कशा पद्धतीने काटकसरत करावी लागते, आपण प्रत्यक्ष पाहू शकता। हा महाराष्ट्रातील अत्यंत एक जादूचा खड्डा, मी तुम्हाला मगाशी या ठिकाणी म्हटलं की जादूचा खड्डा, कारण ज्या खड्ड्याचं वैशिष्ट्य असं आहे की तो खड्डा सर्वसामान्य माणसांना दिसतो, मात्र प्रशासन असेल त्या प्रशासनाला या ठिकाणी हा खड्डा दिसत नाही। आपल्यासोबत या ठिकाणी काही स्थानिकचे नागरिक आहेत। मामा नाव काय तुमचं? अनिल मोहिते। काय सांगाल हे खड्डे बघून? चांगलंच आहे की प्रत्येकजण पडलं पाहिजे, दवाखान्याची भरवूया पाहिजे नौका। किती वर्षापासून हे खड्डे अशीच आहेत? नाही हे दर पावसाळ्यात होते। किती वर्ष झाले पेंडिंग पडलेले आहेत? 20 वर्ष झाली। 20 वर्ष झालं अजून काम नाही झालं? काम होत नाही असंच का नाही झालं ते काय माहीत नाही बाबा, ती कोणी विचारायचं होते। उन्हाळ्यात पावसाळ्यात आहे अशी परिस्थिती आहे। आपण जर का बघितलं तर महाराष्ट्रामध्ये डबल इंजिन सरकार होतं, त्या डबल इंजिन सरकारचं टिबल इंजिन सरकार या ठिकाणी झालेलं आहे, मात्र टिबल इंजिन सरकार झालेलं आहे, मात्र या प्रशासनाला या ठिकाणी ह्या पेठनाक्यावरती पडलेले या ठिकाणी खड्डे दिसत आहेत का नाहीत असा या ठिकाणी नागरिकांकडून सवाल केला जातो। या ठिकाणी आपण प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी आपण बघू शकतो की कशा पद्धतीने नागरिकांना त्या ठिकाणी काटकसरत करावी लागते। आपल्यासोबत काही नागरिक आहेत। मामा नाव काय? स्वप्नील पाटील। गाव? पेडेन पाणी। काय वाटतं हे खड्डे बघून? काय खड्डं, लय मोठा खड्डा आहे इथं। गाडी काय त्रास काय होतोय? टायर खराब झाले, आत्ता टायर बदलले। प्रशासनाला काय सांगाल? काय खड्डे मोजवून द्या लवकरात लवकर। नाही मोजवले तर नाही मुश्किल, हां आंदोलन करू काय दिलं। या ठिकाणी अत्यंत संतप्त या ठिकाणी नागरिकांची आपल्याला प्रतिक्रिया पाहायला मिळते। या ठिकाणी जर का बघितलं तर कॉलेजचे विद्यार्थिनी असतील या ठिकाणी प्रवास करतायत। अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाहतूक सुरू असते, मात्र या ठिकाणी या प्रशासनाचं याकडं दुर्लक्ष असलेलं या ठिकाणी पाहायला मिळते। प्रत्यक्षदर्शी आपण त्या ठिकाणी वाहतूक आपण पाहू शकता। खूप मोठा खड्डा या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी आपण बघितलं तर बॅरिकेड्स लावलेले आहेत आणि जर का आपण इकडे खड्डे पाहिले तर हा जो खड्डा आहे तो खड्डा अक्षरशः पाण्यानं व्यापला असल्यामुळं आपल्याला दिसत नाही। मी जर का यामध्ये पाय घालण्याचा प्रयत्न केला तर जवळपास माझ्या घोट्याच्या वरती या ठिकाणी गुडघ्यापर्यंत या ठिकाणी पडलेला हा खड्डा आहे, मात्र हा खड्डा जादूचा खड्डा ज्याप्रमाणे मी म्हटलं तो खड्डा सर्वसामान्य माणसांना दिसतो, मात्र या प्रशासन असेल आमदार खासदार असतील त्या प्रशासनाला या ठिकाणी हा खड्डा दिसत नाही। कशा पद्धतीची या ठिकाणी वाहतूक आपल्याला सुरू असलेली या ठिकाणी पाहायला मिळते। शाळा बसेस या ठिकाणी आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक या ठिकाणी सातत्यानं सुरू असते, मात्र हे खड्डे असल्यामुळे या ठिकाणी रहदारी खूप मोठ्या प्रमाणामध्ये असलेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। प्रत्यक्षदर्शी आपण या ठिकाणी पाहू शकता की
हे जे बॅरिकेड्स लावलेलं आहे ते जवळजवळ 7 ते 8 फूटमध्ये या ठिकाणी बॅरिकेड्स लावलेलं आहेत. या ठिकाणाहून त्या ठिकाणी वाहनं जात आहेत, मात्र त्या रस्त्याला अपुरी जागा असल्यामुळं गाड्यांना येण्या जाण्यासाठी या ठिकाणी प्रॉब्लेम होतो आहे. आपण या ठिकाणी बघितलं तर कशा पद्धतीची वाहतूक काटकसरीने या ठिकाणी वाहतूक करावी लागते. या ठिकाणी आपण बघितलं तर हा जो हायवे आहे, हायवे जो आहे तो या ठिकाणी NH4 हायवे या ठिकाणी असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. या NH4 हायवेवरती या ठिकाणी बेंगलोर ते मुंबई ह्या ठिकाणी हा NH4 हायवे आहे. मात्र या NH4 हायवेवरची जर का त्याच्या खालची जर का आपण अवस्था बघितली तर अक्षरशः या ठिकाणी तळं साचलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. या 2 दिवसामध्ये पाऊस कमी असल्यामुळं त्या ठिकाणी आत्ता सध्या जरी पाणी कमी असलं तरी अत्यंत दुर्दैवी अवस्था या ठिकाणी या पेटनाक्याच्या पुलाखाली असते. या ठिकाणी प्रशासनाचं दुर्लक्ष असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी जर का खड्डे बघितले तर जवळपास 1-1 फूट खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत. आपल्यासोबत काही प्रवासी आहेत. काय सांगाल दादा खड्डे? अहो एक खड्डे सगळ्या खड्ड्यामुळे अडचण आहे, अपघात होते ते. काय वाटतं हे खड्डे पडलेले बघे? अहो अक्षरशः गाडी चालवताना प्रॉब्लेम होतोय गाडी चालवताना. प्रशासनाला काय सांगाल? ते खड्डे मुजवा, गणपतीच्या अगोदर खड्डे मुजवा. किती वर्षापासून खड्डे येतात? ते आता कायमचेच चाललं आहे खड्ड्याचं. पावसाळा आला की खड्डे पडतात. तर या ठिकाणी आपण बघितलं तर नागरिकांची अतिशय गैरसोय असलेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आपल्यासोबत काही प्रवासी आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या की कशा पद्धतीने या ठिकाणी बोला. जवळजवळ 1 महिना झाली ही परिस्थिती अशीच आहे. प्रशासनाने ह्याकडे लक्ष देत नाही. बरेच अपघात या ठिकाणी झालेले आहेत. अजिबात प्रशासनाने 1 महिना होऊन सुद्धा ह्याच्याकडे दखल दिलेली नाही. कायमस्वरूपी थोडा जरी पाऊस पडला तर असं राहते. फक्त एक बॅरिकेड लावायचं काम प्रशासनाने केलेलं आहे. नागपंचमी आलेली आहे. नागपंचमीच्या ह्याच्यावर यांनी रस्त्याची सुधारणा करायला पाहिजे होती. PWDची सगळी चूक आहे. यांनी इथलं पाणी काढलेलं नाही. पाणी काढलं नसल्यामुळं इथं अपघात परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि जवळजवळ 1 महिना हेच आहे आणि प्रशासनाचा बोंगळ कारभार आहे. प्रशासन सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळत आहे. प्रशासनाला काय सांगू इच्छिता? काय त्यांनी जे मानधन ते सरकारकडून घेतात, टॅक्स घेतात, त्याप्रमाणे त्यांनी काम केलं पाहिजे. राहून दे पूर्ण काम, पण डागडुजी तर त्याची केली पाहिजे, एवढीच आमची इच्छा आहे. तर या ठिकाणी नागरिकांची संतप्त असणारी प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळतात. सरकार जे आहे ते आमच्याकडून टोल वसुली करत असतं, मात्र आम्हाला चांगल्या पद्धतीच्या या ठिकाणी सोयीसुविधा देत नसल्याच्या भावना, या ठिकाणी संतप्त भावना आपण नागरिकांच्या पाहतोय. नागरिकांकडून आत्ताच सांगितलं गेलं की महाराष्ट्रामधील ऐतिहासिक या ठिकाणी असणार आहे शिराळा, 32 शिराळा. त्या ठिकाणी आता नागपंचमी येत आहे. मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी नागाची यात्रा त्या ठिकाणी भरली जाते. मात्र महाराष्ट्रभरातून शिराळ्याला जाण्यासाठी हाच मार्ग पेटनाक्यावरून त्या ठिकाणी शिराळ्याला लोक जात असतात. मात्र या ठिकाणी आपण जर का अवस्था बघितली तर अत्यंत दयनीय आणि निकृष्ट दर्जाची या ठिकाणी अवस्था झालेली आपल्याला पाहायला मिळते. इकडं बघितलं तर हा रोड या ठिकाणी कोल्हापूर बायपास रोड पुलाच्या खालून जातो आहे. इकडं पण बघितलं तर या ठिकाणी अत्यंत दुर्दैवी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. हे या ठिकाणी बघितलं तर कशा पद्धतीनं काटकसर आपल्याला करावी लागते हे आपण प्रत्यक्ष बघू शकता. या ठिकाणी आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीनं या ठिकाणी त्यांना त्रास होतोय. दादा नमस्कार. आमच्या गावात आपलं नाव? विलास कुंभार. काय सांगाल रस्त्याची परिस्थिती बघून? नाही आमच्याविषयी आता व्हिडिओ पाठवतो मी लगेच. नाही, ह्या रस्त्याची परिस्थितीवर काय सांगा? नाही इथं सुद्धा आहे, पण आमच्या गावात तरी भरपूर. तुमचं गाव कुठलं? रेटरे धरण. इथल्या परिस्थितीबद्दल काय सांगाल? हे खड्डे आहेतच की, आता काय करायचं आता? हे पाण्याचा निचरा कुठे होतच नाही. प्रशासनाला काय मागणी आहे आपली? काही मागणी नाही, व्यवस्थित करा. आम्हाला त्रास होतोय, ST बसनं जायला त्रास होतोय आम्हाला. कुठं थांबायचं आता? कुठं थांबणार? किती वर्षापासून हे खड्डे असे? 4-5 वर्ष झाली आहेत. आहेच चालू. 4-5 वर्षापासून यावरती तोडगा निघाला नाही का? गटार करायला पाहिजे, कुठेतरी काढायला पाहिजे पाणी. आपण काय नागरिक म्हणून काय जबाबदारी पार पाडू इच्छिता? हे सगळे सोय झाले पाहिजे तो प्रत्येकाला येणं जाणाऱ्याला. आता हे बघताय तुम्ही समोर कुठं काय आहे. तर या ठिकाणी अत्यंत संतप्त असणाऱ्या प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय निकृष्ट दर्जाचं या ठिकाणी अवस्था असलेली आपल्याला पाहायला मिळते. रहदारी या ठिकाणी खूप प्रमाणावरती
वाढलेली आहे आणि नागरिकांची त्या ठिकाणी गैरसोय या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. मी मगाशी म्हटलं की ज्या पद्धतीनं हा ठिकाणी या पेटनाक्यावरती जादूचं तळं किंवा जादूचा खड्डा आहे, त्याच पद्धतीनं त्या खड्ड्याचं वैशिष्ट्य देखील मी सांगितलं की तो खड्डा सर्वसामान्य नागरिकांना दिसतो, करदात्या नागरिकांना दिसतो, जो टॅक्स भरतो नागरिक त्या नागरिकांना दिसतो. त्या खड्ड्याची त्या नागरिकांना त्या ठिकाणी अडचण होते. मात्र हा खड्डा जो आहे तो प्रशासनाला दिसत नाही, आमदार खासदारांना दिसत नाही. अशा पद्धतीचा हा जादूचा खड्डा या ठिकाणी पेटनाक्यावरती आहे. आणि जर का तुम्हाला या जादूचा खड्डा बघायचा असेल तर जरूर तुम्ही या ठिकाणी पेटनाक्यावरती येऊन हा खड्डा बघू शकता.